हाय फ्रेंड्स, मी वर्षा. आता आज आपण मस्त उपासाच्या गोल रिंगा पाहणार आहोत फक्त 5 मिनिटांमध्ये. तर एक वाटी मी साबुदाणा घेतला. आपण साबुदाण्यापासून बनवणार आहोत. एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये हा पूर्ण साबुदाणा टाकून दिला. याचं झाकण लावून आपल्याला याची अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे. आता हे मिक्सरमधून साबुदाणा फिरून घेतला मी आणि अशी पावडर करून घेतली याची बारीक. गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे. तर 1 वाटी साबुदाण्याला 2 वाटी पाणी घेतले मी, वाटी फुल भरून घ्यायची. आता पाण्याला उकळ आली की यामध्ये चवीपुरतं मीठ, तुम्ही साधं मीठ खात नसाल तर तुम्ही उपासाचं मीठ घेऊ शकता. त्याला उकळ आली. आता यामध्ये आपल्याला साबुदाणा जो आहे तो टाकायचा आहे. तो थोडा थोडा टाकायचा, नाहीतर एक खट्टे टाकसान तर त्याच्या अशा गुठल्या होऊन जातात. आता मी मिक्सरचं भांडं हातात धरून असे टाकत आहे. तर बघा थोड्या गुठल्या होत आहे. तर आता मी हातानंच टाकते. तर मुठीनं असं थोडं थोडं टाकून देते आणि कंटिन्यू असं फिरवत राहते, म्हणजे गाठा जुळल्या नाही पाहिजे. आणि गॅस एकदम कम करून घ्यायची. कंटिन्यू चम्मच असं हलवत राहायचं. थोडा थोडा टाकायचा, असा एक खट्टी नाही टाकून देऊ. आता सर्व साबुदाणा हा टाकून देते मी. तुम्हाला वाळवणीची उपासाची रेसिपी बघायचं असेल, जसं की साबुदाण्याचे, फक्त साबुदाण्याचे उपासाचे पापड आणि बटाट्यापासून असे क्यूब्स बनवले आहे, त्याचे पण व्हिडिओ अपलोड केला आहे मी. भगर आणि बटाट्याची चकली पण बनवली आहे, ते पण तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आता थोडा थोडा टाकून साबुदाणा कंटिन्यू असं फिरवत राहते आणि गॅस एकदम कम करून घ्यायची आणि थोडा थोडा टाकून पूर्ण गुठल्या नाही राहिल्या पाहिजे. तर साबुदाणा असा आपल्याला हा टाकून द्यायचा आहे. आता तो थोडासा उरलेला आहे, तो पण पूर्ण देते टाकून आणि कंटिन्यू असं फिरवत राहते, नाहीतर त्याच्या गाठा जमून जातात. गॅस एकदम कम करून घ्यायची. तुमचं पाणी कमी पडलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं टाकू शकता. आता पूर्ण साबुदाणा दिला आहे मी टाकून आणि व्यवस्थित हा मिक्स करून घेते. आता कमी गॅसवर आणखी थोडंसं हे फिरून घेते. तुम्ही बघू शकता मिश्रण जे आहे एकदम घट्ट झालं आहे आणि थोडं थोडं टाकलं म्हणून गाठा पण नाही राहिल्या यामध्ये, काहीच एकखट्टी नाही देऊ टाकून. आता मी गॅस बंद करते आणि झालं आहे हे मिश्रण. तर मी हे 4-5 मिनिटं शिजू दिलं कमी गॅसवर आणि हे कढईला लागलेलं असं काढून घ्यायचं. आता हे थोडा वेळ मी थंड व्हायसाठी ठेवते. आता एक ग्लास घेतला. आता हे पन्नी घेतली मी, तुम्ही कोणतीही पन्नी घेऊ शकता मिश्रण टाकायसाठी. तर हे केकची जी क्रीम राहते त्याची आहे. आता यामध्ये मिश्रण टाकते. मिश्रण गरमच आहे एकदम, जास्त नाही, 2 नाही तर 3 चम्मच टाकले मी यामध्ये. आता हे गरमच आहे. तर असं थोडंसं मिश्रण खाली करून घेते. तर याला पहिलेच मी कट मारून घेतला आहे. जे कोण राहतात त्या कोणचाच पहिले कट मारून गेलाय, हे बघा. आता प्लेट घेते आणि प्लेटमध्ये वाळवणीसाठी प्लेटमध्येच टाकते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही बाहेर उन्हामध्ये टाकू शकता. आणि तुम्हाला वाटलं तर थोडा वेळ थंड होऊ दे शकता. तर मी जास्त थंड नाही होऊ दिलं, लगेच मी टाकायला लागले तर पूर्ण मिश्रण गरमच होतं. तर थोडंसं हाताला चटके लागत होते म्हणून मी या हातचं त्या हातात घेत होते. तर पूर्ण प्लेटमध्ये असं हे गोल गोल करून ठेवते. आता टाकते. तुम्ही आज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रेस करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा मी माझे व्हिडिओ जातील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत जाईल. तर हे तुम्हाला असे जाडसर दिसत आहे, पण जेव्हा वाढता हे एकदम असे चपटे होऊन जातात. पूर्ण असे प्लेटमध्ये आता हे टाकून घेते. दोन्ही प्लेटमध्ये हे टाकून घेतले आहे मी, हे बघा. चला आता हे उन्हात वाळू घालण्यासाठी ठेवूया. तर माझ्या गॅलरीत जास्त ऊन नाहीये, तुम्ही मस्त हे कडकडी उन्हामध्ये वाळू घाला. तर हे वाढले आहे. 2-3 दिवस मी कडकडी उन्हामध्ये हे वाळू घातले. हे बघा मस्त असे गोल गोल दिसत आहे, पांढरे शुभ्र दिसत आहे. चला आता यांना तळून घेऊया. गॅसवरती तेल ठेवलं मी, मस्त असं गरम करून घेतलं. आता आपण यामध्ये टाकूया. तर हे तळले की एकदम फुगून जाता, फैलून जाता. तर जास्त नाही टाकू, 2 नाही तर 3 टाकू आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं. झाऱ्याने पलटून घेते लगेच, हे बघा. एकदम असे फैलून जातात ते. तो जॉईंट जो आहे त्याचा तो पण निघून जाते. तळले गेले काढून घेते. प्लेटमध्ये ठेवते. आता परत टाकते. जास्त नाही, 3 नाही तर 4 टाकायचे. असेच मी हे फटाफट तळून घेते आता सर्व. चकली बनवायला सासा लागतो, याला सासाची गरज नाही. एक पॉलिथिनमध्ये या एखाद्या पन्नीमध्ये तुम्ही हे मिश्रण टाकायचं आणि असं गोल असं रिंगसारखं करून घ्यायचं, काहीच वेळ लागत नाही. आणि जॉईंट व्यवस्थित करून घ्यायचं, नाही तसा एखाद्या वेळेस सुटून जातो तो. फुगला तेलात टाकले की ते फुगता आणि ते जॉईंट जो आहे तो निघून जाते. आणि तुम्ही बघू शकता यामध्ये आपण काहीच टाकलं नाही आहे हे उपासाच्या आत, तरी पण कसे पापड खात नाही काही नाही, तरी पण बघू शकता कसे फुगले आहेत, एकदम झाले आहेत हे तळणं.
तर हे सर्व तोडून घेतले मी. तुम्ही बघू शकता एकदम टम फुगले आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नक्की हे उपासाचे बनवा, खूप छान होता.